जीव हा जीव नसून किम स्वरूप आहे. त्याच्याकरता हे विचार एवढा चाललेला आहे. तेव्हा जीवदशा कोणामुळे आली वगैरे असं सांगतात. त्याच्यामध्ये आहे ना तुमचा हे सांगितलं ना उपाधी आणि विशेषणाचा विचार सांगितला. ह्याच्यात दोघांना भेद सांगितला. मग उपाधीचं कार्य कोणतं आहे बघा. आणि तिचं कार्य आपण ज्ञान करून देणं. हे उपाधीचं काय आपल्यासह ज्ञान करून देत असेल तर आणि आपण वेगळे राहून मुक्त अवस्थेमध्ये अंतःकरण काय असते उपाधिबद्ध अवस्थेत जीवदशा. आपण सगळे अंतःकरणाचे धर्म घेतो ना, कर्ता भोक्ता ज्ञाता वगैरे आदी सगळे सुख दुःख हे वेदांत शास्त्रामध्ये कुणाचे धर्म आहे? अंतःकरणाचे आहे ना. या सरकार धर्माचा आरोप कोणावर होतो? आत्म्यावर होतो. आत्माच करताय ना, आत्माच काय? आत्मा सुखी आहे ना, आत्मा कोण आहे? दुःखी आहे. तेव्हा यावेळेला विशेषण ज्यावेळेला असते त्यावेळेला जीवत्व दशा, आणि उपाधी ज्यावेळेला असते त्यावेळेला मुक्त अवस्था. मग याच्याकरता हे सगळा विचार केला. त्याच्यात थोडासा आणखी याचा विचार केला. जीवदशेमध्ये आभासवाद आणि कोणता अवच्छेदवाद, दोमधला काय फरक आहे? काल झालं की आपलं आभासवादी एक आभास काय करतात आणि अवच्छेदवादी आभास काय करीत नाही. बरं का, अंतःकरण अवच्छेदाला लागलं की ब्रह्माला कोणची दशा प्राप्त होते? जीवदशा. आभास मानण्याची काय नाही, आवश्यकता नाही. आणि आभासवादी काय मानतात? आभास मानतात. आभास मानलं पाहिजे. अंतःकरणामध्ये चैतन्याचा काय पडतो? जीवाची व्याख्या कशी आहे? सांगा की जोरात सांगितलं. बुद्धी बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास. त्याला काय म्हणतात मग? आभासाला काय म्हणतात? अरे आभास आला ना. आभास आला कुठून? हे बघ, बुद्धी स्वच्छ आहे, अंतःकरण काय आहे? म्हणून त्याच्यामध्ये चैतन्याचा काय पडतो? आरशामध्ये आपलं काय पडते? का पडते? तसं अंतःकरण कसं आहे? मग चैतन्याचा काय पडतो? भिंतीत पडतो का? आभास काय केला पाहिजे? त्या आभासात जास्त साध अवस्था आहे की अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष अपरोक्ष, स्वप्नाश, आनंद वाटते. ह्या कोणाच्या अवस्था आहे सगळ्या? आभास बालसमानाधिकरण. आभास काय करतो? बुद्धीच्या धर्माचा काय करतो आणि कोणाच्या धर्माचा स्वीकार करतो? लग्न झालं म्हणजे वधू वडिलाच्या धर्माचा काय करते आणि कोणाचा स्वीकार करते? लोकांनी उपड समजत. मग आभासवाद आणि अवच्छेदवाद याच्यामधला फरक सांगितला आहे. शेवटी आता ब्रह्म हे कसं आहे? नैजीव किम स्वरूप आहे? ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार सांगा. आता हे ब्रह्मज्ञान कोणत्या वाक्याने होतं? महावाक्य विचाराच्या वेळेला. आणि ब्रह्म आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, कोणत्या वाक्याने होतं? काय करीत जाऊन अभ्यास करीत जा ना. अवांतर वाक्य वेदामध्ये अवांतर वाक्य
आणि महावाक्य फक्त 4च आहे. अनवांतरवाक्य भरपूर आहे ते. 4 वेदाचे 4 वाक्य आहे. त्याच्यामध्ये जीवाचं आणि ब्रह्माचं काय ऐक्य आहे. तत्त्वमसी मागे तुम्हाला दुसऱ्या तरंगामध्ये 4थ्या तरंगामध्ये बरंच सांगितलं की तुम्हाला. आपण नाही का विषयावर जेव्हा आणखी दुसऱ्या तरंगामध्ये विचार केला त्यावेळेला या ग्रंथाचा विषय कोणता आहे? जीव ब्रह्म ऐक्य आहे का? फल कोणतं आहे? आपण मोक्षाचाही विचार केला, पुढे विषयाचाही काय केला, अधिकाराचा सुद्धा काय केला, विचार केला. तात्पर्य कशावर चालला तर ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार. त्याला कारण आहे महावाक्य. महावाक्याचं ते श्रीगुरूच्या मुखातून पडलं पाहिजे. कोणाच्या आहे का नाही? भोगीत होता प्रबुद्ध अनादितो असं अविद्येची हानीला भोगीत होता प्रबुद्ध महावाक्याचे माझा हात ठेविला नव्हे. महावाक्य जे ब्रह्माचं ऐक्य करते. मग काय होत असते? बाह्य आता तुम्हाला गेलं की बाह्य वस्तूचं आपल्याला ज्ञान कसं होते गेलं का नाही अगोदर. आता कोणतं सांगायचं आहे? ब्रह्मज्ञान कसं होते, बाह्य वस्तूचं ज्ञान कसं होते, उगीच होते का काहीतरी प्रक्रिया होतात. पदार्थावर 2 आवरण असतात. कोणते 2? अंधकाराचं आवरण कोण निवृत्त करते? आणि अज्ञानाचं आवरण वृत्ती. बरोबर आहे ना? वृत्ती निवृत्त करते काय करे. आणि मग आपल्याला चिलाभास त्या वृत्तीमध्ये असलेला चिलाभास त्या पदार्थाचं काय करून देतो. असं बाह्य पदार्थ ज्ञानाची रीत. आता हे कोणत्या ब्रह्मज्ञानाची रीत. आता याच्यामध्ये आत्मज्ञानाची रीत. महावाक्य विचार खाली. आत्मा आत आहे का बाहेर आहे? घटकालामध्ये वृत्ती कुठे जात असते? बाहेर जात असते. आणि आत्मदर्शन कालामध्ये वृत्ती आत्मा कुठे आहे? बाहेर आहे का आत आहे? अरे आत्मा बाहेर आहे का आत आहे? आत आहे की बाहेर जाण्याचं काय नाही. मग वृत्ती अंतर्मुख होते. आणि अंतर्मुख झालेली वृत्ती ते अज्ञानाच्या ठिकाणी असलेल्या आवरणाचा काय करते, म्हणजे मग निरावरण आत्मा झाला काय झाला. आणि त्याच्याच प्रकाशाने काय होतं, याला म्हणतात आत्मज्ञान होण्याचा प्रकार. वाचा. आत्मज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार. ज्याकरिता बाह्य पदार्थाच्या प्रत्यक्ष ज्ञानाची रीती सांगितली त्या आत्मज्ञानाच्या प्रत्यक्षाची आता रीती सांगतो. हे पहा, बाह्य पदार्थाची काय सांगितली? आत्मज्ञान काढावं म्हणून दृष्टांताने सिद्धांत सांगितलं की मग बाह्य पदार्थ ज्ञानामध्ये वृत्ती आपली कोणापर्यंत जाते? काल नकाशा दाखवला होता ना, त्या गटापर्यंत जाते. गटावरती 2 आवरण असतात, अंधकार आणि अंधकाराचं आवरण कोण करते? आणि अज्ञानाचं आवरण वृत्ती. आता निरावरण झालं का मग आणि त्या वृत्तीमध्ये असलेला चिदाभास घटाचं काय करून देते. अशा रीतीने मी घटरूपाने काय केला जाणला. ही वेदांताची प्रक्रिया आहे. आता ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार, आत्मज्ञान होण्याचा प्रकार. आत्मा बाहेर आहे का आत आहे? मग वृत्ती अंतर्मुख होते. काय होते? आणि अंतर्मुख झालेली वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेल्या आवरणाचा काय करते. आणि त्या आत्म्याचं आपल्याला त्याच्याच प्रकाशाने ज्ञान होतं. कोणाच्या? कारण आत्मा कसा जडस्वरूप आहे का चिद्रूप आहे? काय करे? बाहेर चिद्रूप आहे का आनंद रूप आहे?
तिथं सूर्याला पाहण्याकरता दिवा न्यावं लागतं का? मग सूर्याच्या प्रकाशानेच कोण दिसतं. तसे आत्मप्रकाशानेच आत्म्याचं काय होते, ज्ञान होते. त्याला फलव्याप्तीची आवश्यकता नाही, वृत्ती व्याप्ती. तुम्हाला दोन व्याप्ती असतात ना, एक फलव्याप्ती आणि एक कोणती जड पदार्थाच्या ज्ञानाकरता दोन्ही पाहिजे. वृत्ती व्याप्ती आणि आत्मज्ञानाकरता फक्त कोणती पाहिजे, फलव्याप्तीची काय नाही. क्रमाक्रमाने वाचा. शरीराच्या आत असणाऱ्या आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेव्हा अंतःकरण वृत्ती बाहेर जाण्याचे कारण नाही. कारण आत्मा आत आहे. त्या आत्म्याकडे अंतःकरण वृत्ती गेली म्हणजे ती आत्माश्रित अज्ञानाच्या आवरणाचा नाश करते. नाश करते. वृत्तीचं कामच आहे, विचार नाही, विचार जागृत नाही. वृत्ती प्रभाकरामध्ये आहे, त्या वृत्तीचं कामच आहे. अज्ञानाचा भंग करणं हे वृत्तीचं काय काम आहे. प्रत्येकाचं काम वेगळं वेगळं असतं. प्रकाशाचं काम फक्त अज्ञान अंधकार निवृत्त करणे. वृत्तीचं काय कार्य कोणतं, अज्ञानाची निवृत्ती करणे. आणि त्या वृत्तीमध्ये चिदाभास असतो. तिथं सूर्यकिरणामध्ये काय असते, तरंगात काय असते, सोन्याच्या अलंकारात लोखंड असते. तसं वृत्तीमध्ये कोण असते, चिदाभास. आणि तो चिदाभास घटाचं प्रकाशन करतो. त्याच्या प्रकाशाने घटाचं आपल्याला काय होते, ज्ञान होते. तुमच्या गीतेमध्ये सुद्धा आहे ना, 15व्या अध्यायामध्ये श्लोक आहे सुंदर. काय नसत भास येते सूर्य निवर्तन ते नाही, त्याच्या प्रकाशाने ज्ञान होते. यदादित्य कथम तेजो जगत भासे या चंद्रमसी ज्ञान होतं. काय सुंदर आहे. सूर्यप्रकाशाचे ज्ञान कोणामुळे झालं, हरिचे प्रकाश हे ज्ञान कोणामुळे झालं. इथं अंधार आहे हे कोणामुळे झालं. कोणीतरी प्रकाशन करणारा असला. तुम्हाला भूक लागली कोणामुळे कळायला लागलं, वाढणाऱ्या बाईमुळे का. कोणी त्याचा प्रकाशक असला पाहिजे. मग वेदांत शास्त्रामध्ये आत्मा चिद्रूप आहे. नैयायिक लोक आहे पण त्यांचा आत्मा जडस्वरूप आहे. ज्ञानशास्त्रामध्ये सुंदर असते. मग त्यांचा आत्मचेतन स्वरूप किंवा होतो. मनाचा संयोग झाला म्हणजे त्यांचा आत्मा चेतन रूप आहे. एरवी त्यांचा आत्मा कसा आहे, वेदांताचा आत्मा कसा आहे, चिद्रूप आहे. जाऊ दे आपलं. तेव्हा आणखी त्या वृत्तीमध्येच मी ब्रह्म आहे असं ज्ञान होते. कसं मग निरावरण आत्म्याचे स्वप्रकाशाने सच्चिदानंद रूपाने ज्ञान होते. तुम्हाला गेलं की शब्दात मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तराच्या मी सद्रूप आहे. पुढे पुढे आलं का नाही सगळं गेलं. याचं आपल्याला ज्ञान होते. सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे. पुढे सत्यज्ञान आनंद गगनाचे प्रवरण नाही रूप वर्ण गुण. अधिक विचार आहे त्याच्यात. सद म्हणजे काय, चिद म्हणजे काय, आनंद म्हणजे काय. पुढे क्रमाक्रमाने एवढंच म्हणलं तर डोक्यात पाणी चाललं आणि पुन्हा बरं पुढे वाचा. हेच आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान व हेच ब्रह्मज्ञान. यावरून आवरणासहित आत्मा वृत्तीचा विषय आहे. निरावरण शुद्ध आत्मा वृत्तीचा विषय नाही. हे बा तुम्हाला कधी बुद्धी जाणे आणि न जाणे त्यात तुम्ही म्हणता ना रोज बुद्धी जाणे तो फार शुद्ध परमात्मा कोण असेल. बुद्धी जाणे म्हणजे आवरणसहित आत्म्याला जाणे. न जाणे म्हणजे बरं का आवरण रहित परमात्म्याला बुद्धी जाणू शकत. त्याचं बुद्धी जाणे आणि पुढे
कोणत्या जाणे आवरणसहित असे जाणे. निरावरण आत्म्याला जाणू शकत नाही. पण बुद्धी जाणे, कोणती जाणे? शुद्ध बुद्धी जाणे. अशुद्ध बुद्धी परमात्मा स्वरूपाला जाणू शकत नाही. अशुद्ध बुद्धी म्हणजे कोणती? जे मन विक्षेपाने आवृत आहे त्याला कोणती बुद्धी म्हणायची? विक्षेप समजते ना. मल कशाला म्हणतात? मल कशाला म्हणतात? पाप करण्याची वासना, त्याला मल म्हणायचं. विक्षेप अशी बुद्धी आत्मस्वरूपाला जाणू शकत नाही. म्हणून तर पहिलं सांगितलं नाही का, साधनामध्ये सुद्धा बाह्य साधना मला विक्षेप घेतले नाही. कारण साधनामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्तीची साधना 8 आहे ना, आणि पुढे मला विक्षेप निवृत्त करणारी चित्तशुद्धी आणि चित्ताची स्थिरता साधना आहे ना. तुमच्या ह्याच्यामध्ये गेलं ना, अधिकाराच्या लक्षणात आहे ना, ज्याने या जन्मात किंवा पूर्वजन्मात काय केलं आहे, मग माल आणि विक्षेप काय केले? माल कशाने घालवला आणि विक्षेप 2 दोष घालवले. आता कोणता राहिला? आणि तो स्वतः का घालवत नाही? मग त्याच्याकरता कुणाची आवश्यकता आहे? विना गुरुशिवाय आवरण नामाचा दोष जाऊ शकत नाही. मग कोणची बुद्धी झाली? मल विक्षेप रहित बुद्धी झाली. आणि आवृत असलेली बुद्धी आहे न जाणे. आवरण सहित परमात्मा जाणे, निरावरण परमात्मा वृत्तीव्याप्तीने जाणे, फलव्याप्तीने तो अपार शुद्ध परमात्मा बीज. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या मनसे वेदमाप्तव्यम इत्यादी वेदांत वाक्ये आवरणसहित आत्म्यास बुद्धी व मन जाणतात असे सांगतात. आणि यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह न तत्र चक्षुर्गच्छति इत्यादी वाक्ये निरावरण आत्माविषय होत नाही असे. कोणती बुद्धी जाणे, कोणची बुद्धी न जाणे त्याच्याकरता जाणे. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या, आवरण सहित आत्म्याला बुद्धी जाणे, निरावरण आत्म्याला बुद्धी न जाणे, शुद्ध बुद्धी जाणे, मलिन बुद्धी न जाणे. याच्यात दृश्यते त्वग्रया दृश्य, सूक्ष्मया सूक्ष्मदर्शी. नाही का, परमात्मा कसा आहे? सूक्ष्मत्वात विज्ञेयम असं म्हटलेलं आहे. जो सूक्ष्म पदार्थावर शोधे आणि ज्याची नाही का, मग म्हणितले सर्व येत नाही. अक्षरम ब्रह्म परम तिथेच आहे. तात्पर्य थोडा अधिक विचार आहे, वाचा. अशा रीतीने आवरणसहित आत्मा आवरण निवृत्तीकरिता अंतःकरण वृत्तीचा विषय असला तरी अंतःकरण वृत्तीत असणाऱ्या आभासास मात्र आत्माविषय नाही हे नीट लक्षात ठेवावे. म्हणून काय रे, निरावरण आत्मा जाणू शकत नाही. जरी आणखी वृत्ती जाणत असली तरी पण निरावरण कोणाचं शुद्ध आहे तिथे बुद्धीचा काय होऊ शकत नाही. बुद्धीचा प्रवेश होऊ शकत नाही. संबंध आल्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. हे घटाचं मला ज्ञान होतं, आपल्या कामाचं. माझ्या वृत्तीचा काय आलेला आहे? विना वृत्तीचा संबंध असल्याशिवाय ज्ञान. आणि तीच वृत्ती जर आमची दुसरीकडे जर एखादा पोरगा सुनायचे आणि तो जेवणाची वेळ होत असते आणि पाठ चालू असतो, मग त्याच्या वृत्तीमध्ये ते जेवण जर असलं तर पाठ काय चाललं याचं काय नसते. बसला कुठं आहे? पाठात. आणि चिंतन कशात चाललं आहे? मग ज्ञान म्हणून तो बुवा पण मागतं सांगा थोडं. अरे का बरं म्हणलं, जेवणाचं आमंत्रण त्याच्यात वृत्ती होती. वृत्तीचा काय व्हावा लागतो?
वृत्तीचा संबंध झाला नाही तर ते ज्ञान होत नाही बा. जाऊ दे, वेळ जातो आपला. म्हणून कशा करता सांगितलं तुम्हाला, शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी न जाणे, आवरण सहित परमात्मा जाणे, निरावरण परमात्मा न जाणे. पुढे मागे जड पदार्थाच्या ज्ञानाचा प्रकार सांगताना एका मृत पात्राखाली आच्छादन केलेल्या जड पदार्थाचे ज्ञान करून घेतेवेळी दंडाने मृतपात्राचा नाश आणि हातातील दीपाचे प्रकाशाने त्या जड पदार्थाचे ज्ञान होते. तेथे दंडस्थानी अंतःकरण वृत्ती हे जड पदार्थाचं ज्ञान करून द्यायची वेळ. हे बघा, एखादी टोपली आहे, त्या टोपलीच्या खाली काही मला सफरचंद ठेवलेलं आहे. मग आपल्याला सफरचंदाचं ज्ञान करून घ्यायचं. कोणाचं? मग आपण बरोबर आवरण आहे ना, टोपलीने काय केलेलं आहे, झाकलेलं आहे ना. ज्ञान करून द्यायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? टोपली खाली असलेल्या सफरचंदाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे? पहिलं आवरण दूर करायचं. काठीने आवरण काय करायचं? मग कोण टोपलीच्या खाली कोण आहे? सफरचंद आहे. मग ते सफरचंद पाहण्याकरता काय पाहिजे? दिवा पाहिजे. टोपलीने काय केलं? टोपली बाजूला केली. मग सफरचंद पाहण्याकरता काय पाहिजे? दिवा पाहिजे. जड पदार्थ आहे. आता इथे असं आहे, याच्यामध्ये दोची आवश्यकता आहे. वृत्ती व्याप्तीची आवश्यकता आहे आणि फलव्याप्तीची काय आहे. आता ब्रह्मज्ञानामध्ये एखादी टोपली आहे, तिच्या खाली दिवा ठेवला आहे. काय ठेवलं आहे? आता आपल्याला दिव्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे. कोणाचं? मग आता अगोदर टोपली काय केली पाहिजे? दाट काठीने काय केली पाहिजे? आणि दिवा पाहण्याकरता दुसरा दिवा पाहिजे का? मग कोणाच्या प्रकाशाने दिवा दिसतो? आहे का? वृत्ती व्याप्ती आहे, पण काय नाही, फलव्याप्ती नाही. जड पदार्थात वृत्ती व्याप्ती अधिक फलव्याप्ती. दिव्याला पाहण्याची आवश्यकता असते का? सूर्याला पाहण्याकरता दुसरा सूर्य आणायचा का? सूर्य किती आहे? सूर्य किती आहे म्हटलं? आणि चंद्रमा हा उपमुख्यमंत्री किती आहे? ईश्वराच्या सृष्टीमध्ये बदल होत नसतो. एक म्हणजे एखादा सूर्य काही हजर आला म्हणजे दुसरा सूर्य चालतो का? जाऊ द्या, ईश्वरी सृष्टी आहे, त्याच्यामध्ये कधी बदल होत नसतो. मानवी सृष्टीमध्ये काय होतं? ईश्वर सृष्टीमध्ये कोणताही पळसाला पाना किती येणार? आंब्याच्या झाडाला आणखी काय तुमचं काही चिंचेचं फळ येत असते का? आंब्याच्या झाडाला कोणता येणार? आणि गोड आंब्याचं असेल तर, आणि आंबट असेल तर. अजून माणसामध्ये बदल नाही. नाकाच्या ठिकाणी काय असते? डोळ्याच्या ठिकाणी आहे ना. माणूस ईश्वर सृष्टीमध्ये कधी काय नाही. मग कोणत्या सृष्टीत बदल आहे? माणसाच्या सृष्टीमध्ये. आपल्या सृष्टीत काय बदल आहे ना. जाऊ द्या, वेळ होतो. अंतर वाक्य आहे. म्हणून दोन, फलव्याप्ती आणि जड पदार्थाच्या ज्ञानाकरता दोन्ही पाहिजे. फलव्याप्ती आणि ब्रह्मज्ञानाकरता फक्त एक वृत्ती व्याप्ती. का फलव्याप्तीची आवश्यकता नाही? आत्मा स्वयं प्रकाश रूप आहे. पुढे 6व्या तरंगामध्ये तुम्हाला अधिक विचार येणार आहे. वाचा. तेथे दंडस्थानी अंतःकरण वृत्ती आणि दीपस्थानी वृत्तीतील आभास समजावे असे सांगितले होते. याचा अर्थ जड पदार्थाच्या ज्ञानाच्या वेळी अंतःकरण वृत्ती व तिच्यातील आभास या दोघांचीही जड पदार्थाचे ठिकाणी व्याप्ती असते. दोन्ही पाहिजे. एखादा टोपली खाली काय ठेवलेला आहे,
सफरचंद ठेवला, दोन्ही पाहिजे. टोपली बाजूला करण्याकरता काय पाहिजे? दंड पाहिजे. आणि ते सफरचंद पाहण्याकरता काय पाहिजे? दंड काय करतो? वृत्ती व्याप्ती. आणि पाहणारा दिवा काय करतो? फलव्याप्ती. दोन्हीची व्याप्ती असते. कोणत्या पदार्थाकरता? जड पदार्थ काय प्रकाश स्वरूप असतो का? किम स्वरूप असतो तो? अंधकार. आणि चेतन प्रकाश पदार्थ अज्ञान स्वरूप असतो का ज्ञान स्वरूप असतो? आहे का? साखर कशी लागणार आणि मीठ कसं लागणार आहे का नाही? जाऊ दे आपल्याला. अतिव्याप्ती अव्याप्ती नावाचा दोष येतो. पुढे पण एखाद्या मृतपात्राखाली दीप आच्छादन करून ठेवला असेल तर त्याचे ज्ञान करून घेतेवेळी मृतपात्राचे आवरण नाशार्थ फक्त दंडाची असा शब्द ठेवला विचित्र. मृतपात्र कचरा ठेवला. शब्द तरी मंगलवाचक पाहिजे. मृत शब्द कसा आहे? अपवित्र शब्द आहे. मृत शब्द नाही, माती सर्व. मृतपात्र म्हणजे घट घ्यायचा. आणि त्या घटाच्या खाली काय ठेवला आहे? कोणीतरी नाही दिवा घेतला जातो. पहिलं आवरण दाखवायचं आहे जड पदार्थाचं. आणि दिवा दाखवायचा त्यावेळेला फलव्याप्ती दाखवायची. आणि जड पदार्थाच्या वेळेला काय दाखवायची? कारण जड पदार्थ पाहायला दिवा पाहिजे ना. हे जे आपल्याला सगळं दिसते जड, याचं प्रकाशन कोण करतं? नाही दिवा नाही. जड या सर्वांचं प्रकाशन दिव्याचंही प्रकाशन चैतन्य करते. दवी दीप राधावी तुम्हाला हे कळलं कोणामुळे? नतच भास येते सूर्य होण्याच्या अंकुण भाव. सूर्याच्या ठिकाणी असलेला प्रकाश कोणाचा आहे? ब्रह्माचा. नतच भास येतो. न शशांका म्हणजे चंद्रमा. आणि पुढे नतच भास येतो सूर्य न शशांक चंद्र. अग्नीच्या ठिकाणी प्रकाश आहे, पण तोही प्रकाश कोणाचा आहे? सर्वांना प्रकाश देणारा कोण आहे? परमात्मा. पुढे वाचा. तर त्याचे ज्ञान करून घेतेवेळी मृतपात्राचे आवरण नाशार्थ फक्त दंडाचे मात्र जरुरी आहे, दिव्याची जरुरी नाही. दिव्याची काय जरूर नाही. दिवा पाहण्याकरता दिवा लागत असतो. अन्य वस्तू पाहण्याकरता काय लागते? सूर्य पाहण्याकरता सूर्य लागत असतो का? मग अन्य वस्तू पाहण्याकरता काय लागतो? दिवा लागत असतो. म्हणजे एक दिवा पाहिजे आणि काठी पाहिजे. काठी टोपली बाजूला करते आणि दिवा टोपलीच्या आत असलेल्या पदार्थाचं काय करून देते? ज्ञान करून देते. पुढे कारण मृतपात्राच्या आवरणाखाली असलेला दीप स्वतःच प्रकाशमान आहे. पुन्हा वाचू. कारण मृतपात्राच्या आवरणाखाली असलेला दीप स्वतःच प्रकाशमान आहे. मृतपात्र ते लगेच ध्यानात येत नाही. भांड्याच्या खाली जाणं, घटाच्या खाली म्हणा करा. घट तरी काय मृतपात्रच आहे की. त्या घटाखाली ठेवलेला जो दिवा आपल्याला प्रकाश पडतो का? नाही. मग आपल्याला प्रकाश पाहिजे असेल तर अगोदर घट काय केला पाहिजे? दंडाने घट काय करायचा? मग दिवा पाहण्याकरता पुन्हा दिव्याची आवश्यकता आहे का? दिव्याचा आपल्याच प्रकाशाने दिव्याचं ज्ञान होते. तसं ब्रह्माच्याच प्रकाशाने आपल्याला काय होते? पुन्हा नाही का? त्याच्याच प्रकाशाने मी सद्रूप आहे, मी चिद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे, असं काय होते? ज्ञान होते. पुढे त्याप्रमाणे अज्ञानाच्या आवरणाने आच्छादित असलेल्या आत्म्याचे ज्ञान करून घेतेवेळी शास्त्रीय शुद्ध अंतःकरण वृत्तीच्या व्याप्तीची जरुरी आहे. कोणती वृत्ती पाहिजे? शुद्ध वृत्ती लागत असते. मलिन वृत्ती ज्ञान करून देऊ शकत कुठेही आहे की. एखाद्या आरशावर धूळ बसली असली, आपलं प्रतिबिंब दिसते का त्याच्यात?
साधं पाणी असेल त्याच्यात प्रतिबिंब दिसते का आपल्याला? शुद्ध बुद्धी लागत होती. तो का म्हणे चित्त योनी गोपाळ चित्त शुद्ध तरी व्याघ्रही न खाते. चित्तशुद्धी असावी लागत होती. चित्तशुद्धीचा प्रकार आहे ना, त्या त्याची गोष्ट सांगतात रावणाची काहीतरी. तर रावणाने सीतेला चोरून नेलं होतं ना. मग राम चाल करून आला ना कोणावर ते. आता त्याच्या भावाची मदत कुणाची? कुंभकर्णाची. आणि कुंभकर्णाने वर मागितला होता ब्रह्मदेवाला. कोणता वर मागितलेला होता? मला किती आयुष्य दिलं बाबा? 50 वर्षात 50 वर्ष झोप असावी. किती वर्ष? आता त्याला युद्धामध्ये न्यायचं, त्याची झोप मोडली पाहिजे. तो कुठला उठतो का? तो कुंभकर्ण म्हणजे काय सामान्य आहे काय? की हिमालय पर्वतच आहे? त्याला आता उठवायचा आहे. माझं ते नसतं तर उठतो का? काही माणसं लवकर उठली नाही म्हणजे पाणी टाकतात. काय टाकतात? माझं त्याला पाणी टाकायला कुंभकर्णाला पाणी किती पाहिजे? एक धरणातून कालवा जाणार तिच्या कानामध्ये काय तरी बाबा काय खोडपलटे. मग जागा झाला, रागावला तो. म्हणला मूर्खानो, मला तुम्ही झोपेतून का आनंद केला? मनुष्य म्हटल्यानंतर झोपेचा आनंद करतात. तो कशाची पर्वा करत नाही. काही तुमचा वर्ग चांगला आहे. अरे उशिरा का आला? म्हणला झोप लागली होती. अरे पण वेळ माहिती नाही का? म्हणलं झोपेच्या आनंदासमोर पाडायची काय किंमत आहे? सगळ्यात आनंद बंद पडला. मग तो रागावला. म्हणला मला उठवायचं काय कारण? म्हणायला लागले ते तुमच्या बाबाने काय राम काय आला चाल करून आला. दुसऱ्याच्या याच्यावर ते अतिक्रमण करणं अन्याय आहे का? म्हणला राम 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 कशा करता चाल करून आला? हा म्हणला त्याची बायको रावणाने काय केली? सोडून दिले की. म्हणला रावण गधा आहे. कोण म्हणतो असं? कुंभकर्ण म्हणतो. म्हणला रावण कसा आहे? का गधा आहे? दुसऱ्याच्या स्त्रीवर ते परक हे करणं हा मोठा काय आहे? गुन्हा आहे. पूर्वीच्या काळामध्ये राक्षसांना सुद्धा नीती कळत होती. अलीकडच्या काळामध्ये नीती नावाची वस्तू काय झाली? त्रिकालिक अत्यंताभाव. जाऊ दे आपलं. मग तो रावणाला रावण तो कुंभकर्णाने रावणाला विचारलं, म्हणा सीतेला कशा करता आणलं? म्हणलं ती मला काय होत नाही, वश होत नाही. म्हणलं कोणाला होते ती वश? एका रामाशिवाय दुसऱ्याला काय करत नाही ती, जाणत नाही. निष्ठावंत भाव पतिव्रते जैसे प्रतार, फक्त रामालाच वश होते. मग कुंभकर्णाने सांगितलं, म्हणलं हे आपण राक्षस लोक, आपल्याला काही होता येते. तो या मृग झाला होता, काय झाला होता? राक्षसाला काय होता येते? कोणतंही रूप धारण करताय. म्हणलं तो राम का होत नाही? मग कोण म्हणतो? कुंभकर्ण. कोणाला? तो म्हणलं मी राम झालो म्हणजे माझ्या चित्तात काम राहत नाही. चित्तच शुद्ध आहे. प्राव्या नारी अनेक गेले निमोर त्याला चित्तशुद्धी म्हणतात. काय म्हणायचं? चित्तशुद्ध तरी शत्रू व्याघ्रही न खाते. जाऊ द्या. म्हणून कोणती वृत्ती पाहिजे? शुद्ध वृत्ती, मलिन वृत्ती नाही. बरं का? घेतल्यानंतर त्याच्या दोन प्रकारे सांगितले. फलव्याप्ती पुढे वृत्तीव्याप्ती.
अशुद्ध चित्ताकडून नाही, शुद्ध चित्ताकडून होते. म्हणून तर सांगितलं अगोदर साधनामध्ये सांगितलं ना, ज्याने आपले 2 दोष काय केले पाहिजे. कोणते 2 दोष? दारू पिणं, मांस खाणं का? 2 दोष काय केले पाहिजे. आणि मग पुढे आवरण निवृत्ती करता कोणाची आवश्यकता आहे. मग ते आवरण निवृत्ती करता ही साधनं विवेक, वैराग्य, समाधी, सत्कार, श्रवण, मनन, निधिध्यासन, दत्तम पदार्थ. कारण तशा अंतःकरण वृत्तीशिवाय आवरण नाश होणार नाही, परंतु त्या वृत्तीत असणाऱ्या आभासाची व्याप्तीची जरुरी नाही. आवरण निवृत्ती करता वृत्तीची आवश्यकता आहे, हे बरोबर आहे की. पण तो पदार्थ पाहण्याकरता कशाची आवश्यकता नाही, फलव्याप्तीची काही नाही आवश्यकता आहे. दिव्यालाच दिवा पाहत असतो का? महात्मा किम स्वरूप आहे बघा, आनंद स्वरूप आहे, चिद्रूप आहे. त्याच्याकरता फलव्याप्तीची काही नाही आवश्यक आहे. जड पदार्थाकरता वृत्ती व्याप्ती अधिक. दिव्यालाच दिवा पाहत असतो का? त्याप्रमाणे दृष्टांत संपला की पुढे. कारण आत्मा स्वप्रकाश रूप आहे. अंतःकरणात चैतन्य प्रतिफलित म्हणजे प्रतिबिंबित होते, म्हणून आभासास फल असेही म्हणतात. हे फल का म्हणायचं? तो किम स्वरूप आहे, अंतिम अवस्था. फलाची कोणती अवस्था? एखादा आंब्याचं झाड आहे, त्याला पानं येतं, पुढे बार येत असतं, पुढे काय येतो? फलाच्या पुढे काय येते? मग झाडाच्या ह्याच्यातली अंतिम अवस्था कोणती? संपला की. तसं ब्रह्मज्ञान हे अंतिम अवस्था, त्याला फल असं म्हणत. आता पुढे परमार्थ काय झाला? स्टेशन आलं म्हणजे गाडी काय होते? नाही तर मग काय बोरी बंदरवरून पुढे काय जायचं आहे? मग का समुद्रात जायचं आहे का? पुढे वाचा. हे मध्येच सांगण्याचे कारण असे की बाह्य पदार्थाचे ज्ञानकाली वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती आणि आत्मज्ञानकाली फक्त वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही. अशा भाषेत शास्त्रकार सांगतात हे होय. अध्यायाची आवश्यकता आहे, फलव्याप्तीची आवश्यकता नाही. कोणत्या अवस्थेची? वृत्तीव्याप्तीची काय आहे? दंड बाजूला, दंड काय करतो? टोपलीला काय करतो? तो बाजूला करतो. पण दिवाला पाहण्याकरता दुसरा दिवा लागत. हे 2 शब्द आहे, वृत्तीव्याप्ती आणि जड पदार्थाला दोन्ही पाहिजे. आणि चेतन पदार्थाला किती? एक. त्याला वृत्तीव्याप्ती म्हणतात, फलव्याप्ती म्हणत नाही. दिव्यालाच दिवा पाहण्याकरता पण दिवा लागत असतो काय? घट पाहिला, घटाला मात्र काय पाहिजे? पुढे वाचा. या रीतीने महावाक्याचे विचारकाली अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुख होऊन आत्म्यावरील अज्ञानाचे आवरण निवृत्त करते आणि स्वप्रकाशाने आत्म्याचे सच्चिदानंद ब्रह्मरूपाने अंतःकरण वृत्तीत आपोआप ज्ञान होते. एकदा आवरण दुरुस्त झालं, निवृत्त वृत्तीने आवरणाची निवृत्ती केली म्हणजे आत्म्याचं ज्ञान होते. पण आत्म्याचं ज्ञान होण्याकरता अन्याची आवश्यकता नाही. आत्मा किम स्वरूप आहे? ज्ञानस्वरूप. ज्ञानच ज्ञानाला पाहू शकत, डोळ्याला काय करू शकत नाही. भिन्न पदार्थाला काय करतो? पुढे असा आत्मज्ञानाचा प्रकार आहे. हे लक्षात आले म्हणजे जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे हे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिचे असे. या पहिल्या तरंगातील मूल ग्रंथकाराच्या पहिल्या ओवीचा अर्थ लक्षात येईल. हे जाणे कोणाला निरावरण आत्म्याला न जाणे, आवरण सहित आत्म्याला जाणे, वृत्तीव्याप्तीने न जाणे, फलव्याप्तीने न जाणे, वृत्तीव्याप्तीने जाणे, बुद्धी जाणे, बुद्धी न जाणे, दृश्यते तो ग्रया बुद्ध्या सूक्ष्म आहे. त्याचं आणखी एक होतं वाक्य काय? नाही, तिसरं आहे बघा वाक्य. दृश्यते तो ग्रया बुद्ध्या
नाही मनसा एव दातव्यम. हे पहा, यतो वाचो निवर्तन्ते प्राप्य मनसाचा. तिथं काय यतो वाचो निवर्तन्ते मनवा. मनबुद्धी जाणण्याचे हे आहे आपल्याजवळ, पण ते आत्मस्वरूपाला जाणू शकत, शुद्ध बुद्धी जाणू शकते. हे रामनं गेलं होतं त्याच्यातलं. पुढे निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. शिष्य: महाराज, हे सर्व मला समजले, युक्तीने बरोबरही आहे. तरी पण पुनः अशी शंका येते की ज्या ब्रह्माचे ठिकाणी रूपादी कोणताही गुण नाही, अशा निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान व्हावे कसे? बर, काही ब्रह्म कसं आहे? सत्य ज्ञानानंद, नाही रूप वर्ण. माताजीचं रूप नाही, काही गुण नाही, काहीच नाही. माशाचं ज्ञान होईल आहे का काही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी? ज्ञान होण्याकरता काही रूप तरी पाहिजे, काहीतरी पाहिजे, गुण पाहिजे, काही सत्ता पाहिजे, काही. त्याच्याशिवाय आपल्याला इंद्रिय काय करू शकत नाही, विषय करू शकत नाही. आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कशाचाच संबंध नाही. आकाशाच्या ठिकाणी आहे का काही रूप, आहे का काही? आकाशाला काहीतरी आहे का त्याच्यामध्ये? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आकाशाच्या पलीकडे परमात्मा आहे. निदान आकाशाला शब्दरूप तरी आहे किती, पण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही. अशा निर्गुण ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत? कोणाची शंका आहे? याचं उत्तर कधी आता?